भगवती जगदंबा माता की जय। जय जय भवानी माँ देवी भवानी माँ। जय जय भवानी माँ देवी भवानी माँ। जय जय भवानी माँ अम्बा भवानी माँ। देवी भवानी माँ तुलजा भवानी माँ। देवी भवानी माँ तुलजा भवानी माँ। शांता भवानी माँ दुर्गा भवानी माँ। शांता भवानी माँ दुर्गा भवानी माँ। दुर्गा भवानी माँ काली भवानी माँ। दुर्गा भवानी माँ काली भवानी माँ। अम्बा भवानी माँ माता भवानी माँ। अम्बा भवानी माँ माता भवानी माँ। देवी भवानी माँ तुलजा भवानी माँ। देवी भवानी माँ तुलजा भवानी माँ। दुर्गा भवानी माँ माता भवानी माँ। अम्बा भवानी माँ माता भवानी माँ। जय जय भवानी माँ देवी भवानी माँ। जय जय भवानी माँ देवी भवानी माँ। देवी भवानी माँ अम्बा भवानी माँ। देवी भवानी माँ अम्बा भवानी माँ। शांता भवानी माँ काली भवानी माँ। जय जय भवानी माँ देवी भवानी माँ। जय जय भवानी माँ देवी भवानी माँ। जय जय भवानी माँ देवी भवानी माँ। भगवती जगदंबा माता की जय। काय नामस्मरण का करायचं माहितीये का? नाहम वसामि वैकुंठे योगिनाम हृदये रवौ मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. भगवंतांच्या मुखातला श्लोक आहे बघा. तत्र तिष्ठामि नारद. मग ते आल्यानंतर आपल्याकडे जर पाहिलं आणि आपण बरोबर त्याच वेळेला तर पुन्हा जन्म घ्यायला लागेल. त्यामुळे बदनांना जेव्हा काय आहे नामस्मरणामध्ये त्या श्रुती भरून निघतात बरं का. असं सांगितलं भगवंतांच्या जय जयकारामध्ये श्रुती भरून निघतात. जर काही
रिकाम्या राहिल्या असतील ना, म्हणून भगवंतांचं नामस्मरण. आपण आरती करतो कशा करता करतो? फळीवर वंदना, तिला फळीवर बसवायला काय बरोबर ना, तसंच म्हणतात सगळे. आणि या सगळ्या चुकांना आपण जबाबदार आहोत बरं का. आपण जर आपल्या पुढच्या पिढ्यांना हे योग्य सांगितलं नाही तर ते ट्विंकल ट्विंकलच म्हणणार. ते म्हणू नका असं माझं म्हणणंच नाहीये, पण त्याला आपली संस्कृती माहिती पाहिजे. नाही तर आपण चालते कीच्या नावाखाली जे काही करतो ना, त्याचा बाजार मांडलाय बरं का आपण. क्षमा करा, मी वयाने लहान आहे तुमच्यापेक्षा, वाईट वाटेल काही लोकांना, पण माझं कामच आहे ते सांगा. नुसतं आपलं छान छान गोडगोड गोडगोड बोलायला ते करूच नाही कीर्तनकार प्रवचनकारांनी. त्याचं मुख्य काम काय हे कळलं पाहिजे. म्हणून नामस्मरण, जगदंबेचा जय जयकार, काय जी कुठल्या बर, जगदंबेचा तर केलाच पाहिजे, कारण तीच आपल्याला चालवतीये. मला खरं तर आता तुमच्या चेहऱ्याकडे बघून वाटलं होतं की पुढच्या कथेकडे जावं, प्रस्तावना पूर्ण करावी आणि उद्या काही करावी, पण जाताच येणार नाही हो. अर्धवट होईल ना, मध्ये कळणार नाही नेमकं काय आहे. जगदंबा म्हणजे शक्ती. आपण सगळेजण हे शक्तीनं संचलित आहोत. शक्तीशिवाय वेगळं काहीही या जगतामध्ये नाही बरं का, पक्क लक्षात ठेवा. नाही का, आपण ज्या अर्थी इथे आलो त्या अर्थी आपल्या पायामध्ये तेवढी शक्ती आहे की इथले जिने आपण चढू शकतो. हे कशामुळे शक्य आहे? तर आपल्यामध्ये तेवढी शक्ती आहे. आपण ज्या खुर्चीवरती बसलोय त्या खुर्चीमध्ये तेवढी शक्ती आहे की जी आपल्याला म्हणजे आपल्या वजनाला सांभाळू शकेल, तोलून धरेल. हा हॉल ज्या इमारतीच्या पायावरती बांधलेला आहे त्या पायामध्ये तेवढी शक्ती आहे की ही इमारत सगळी तो तोलून धरेल. हे संपूर्ण विश्व एका विशिष्ट शक्तीनं संचलित आहे, फक्त लक्षात ठेवा. ती शक्ती काय आहे हे या पुराणातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. म्हणून मी म्हणून थोडी प्रस्तावना अवघड वाटली तरी समजून घेण्याचा प्रयत्न. बरं, पहिल्यांदा मलाही नीट कळलेलं नाही बरं का. नीट म्हणजे खरं तर काहीच कळलेलं नाही. मी सांगण्याचा प्रयत्न करतोय माझ्या सद्गुरूंच्या आशीर्वादाने, एवढाच काय तो. पण अशी काहीतरी शक्ती आहे जी हे सगळं चालवतीये. आणि ती किती आहे? तर ती आहे 1. ती एक आहे. मग ती एक असलेली शक्ती वेगवेगळ्या रूपातून प्रगट होते. मग ती एक असलेली शक्ती, नीट आहे का, ती एक असलेली शक्ती वेगवेगळ्या रूपातून प्रगट होते तेव्हा ती जे एक आहे त्यातली काही कमी होते का हो? तर तसंही नाही. ओम पूर्णमद पूर्णमिदं, माहिती ना आपल्या सगळ्या. आमच्या धनश्रीताई लेले फार छान सांगतात बरं का. हा श्लोक समजावून सांगताना फार सुंदर सांगतात त्या. गर्भातून म्हणाले जेव्हा मूल बाहेर येतं तेव्हा ते मूल बाहेर येण्यापूर्वी ती आई पूर्णच असते की नाही? का ती अपूर्ण आहे? नाही ना, ती पूर्णच आहे. आणि तिच्या गर्भातून जे बाहेर येतं ना ते सुद्धा पूर्णच आहे.
म्हणजे आम्ही कुठून आलेलो आहोत, मूळ त्या पूर्णातूनच चाललो. मग त्याला तुम्ही काय परब्रह्म म्हणा, परमात्मा म्हणा, ईश्वर म्हणा, शिव म्हणा. शिव एक आहेत ना, मग शक्ती किती असणार? शिवांची शक्ती बरं का, शक्ती शिवाय शिव अपूर्ण आहे आणि शिवांशिवाय शक्ती अपूर्ण. ते दोघही मिळून एक आहेत बरं का. अर्धनारी नटेश्वर आपण पाहिले नाही अवतार. शिव म्हणला तर तो शिव, परब्रह्म अशी संज्ञा वापरली तर ते परब्रह्म, आणि ती असं म्हटलं तर शक्ती, तो ती ते मराठीमध्ये वापरतो ना आपण. हे सगळं वास्तविक एकच आहे. आपल्याला समजण्याकरता हे 3 प्रकार केलेत बरं का. व्यासांनी थोडं पुढे जाऊन याचे 5 प्रकार केले. मूळ आता आपण देवी भागवताकडे थोडेसे वळलेलो बरं का, थोडे वळलेलो. त्यातलं पहिलं म्हणजे कळण्याची शक्ती. ह्या कळण्याच्या शक्तीची अधिष्ठात्री देवता कोण आहे? तर ती आहे सरस्वती माता. आपल्याला काहीतरी कळतं असं आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं बघा, की आपल्याला काहीतरी कळतं. बर, कळतं ह्याचा गुण इतका चांगला आहे की आपल्याला एखादी गोष्ट कळलेली नाही आहे हे सुद्धा आपल्याला कळतं. आणि अनेकांना ते आपल्याला कळलेलं नाहीये हे सुद्धा कळत नाही, हेही कळतं. कळलं का सांगू पुन्हा पहिल्यापासून. कळणं हे जे आहे ना, समजणं. पुरुषांच्या बाबतीत एक सोपा शब्द भगिनीवर आपण 100 वेळा सांगितलं तरी काही कळत काय. मनापासून हसायला आलं बरं का भगिनी वर्गाला. सगळं 1000 वेळा सांगितलं, लिहून ठेवली तो. 9 वाजता कुठली गोळी, 12 वाजता कुठली गोळी, त्या औषधाच्या डब्याचा दाखला, तरी तुम्ही घेत नाही वेळेवर. हे जे कळलंय ना, वेळेवरती सुचणं. हल्लीची मुलं बघा, मार्क 98.99, 96.96, पण सगळे निस्तेज आहेत बघा. परीक्षेमध्ये भरपूर मार्क आहेत बरं का त्यांना. मुलांपेक्षा मुलींची स्तुती करायलाच पाहिजे. ओके, काय एक जबरदस्त करिअर आहे, पण वरण भात लावता येत नाही की नाही. एका मुलीचं लग्न झालं, थोडं लाईट करतो तुम्हाला बरं वाटतंय. लग्न झालं आणि गेली सासरी. सासरी गेल्यानंतर सासूबाईंनी सांगितलं, अगं जरा भात लाव, वरण भात कर. छे, मला 99.99% मार्क होते, मला त्यातलं काही विचारत नाही, मला हे वरण भात वगैरे लावता येईल. त्या म्हणले, अगं सोपं आहे, एका भांड्यात भात, एका भांड्यात डाळ, कुकरला लावायचं, संपलं. एवढंच आहे का? सो सिंपल. तिला काय केलं, एका भांड्यात डाळ ठेवली, एका भांड्यात तांदूळ ठेवले, लावला कुकर. फार काळा 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 झाला. काही शिकत त्यात पाणी घालायला पाहिजे की नाही. हे जे आहे ना, कळलं. हल्ली इतकं गोंडस बाळ असतं ते, त्याची इतकी काळजी घेतली जाते, ही अतिशयोक्ती नाहीये बरं का.
ज्यांचा थोडा जनसंपर्क व्यापक आहे त्यांनी कोविडच्या नंतर डिवोर्सच्या प्रमाणामध्ये किती वाढ झाली आहे हे गुगल करून बघा. का तर नवऱ्याला सारखा चहाच लागतो. कधी कळलं? कोविडच्या काळात घरी होता की नाही? आमच्या इमारतीचं काम चालू होतं ना, तेव्हा मी दुसरीकडे राहिलो होतो. आमच्या खालचे एक काका होते बरं का, ते रोज मला चहाच्या इथे दिसायचे बरं का. ते आपलं सहज रोज हात व्हायचं. सहज एकदा फोनवर म्हणजे जाताना ते फोनवर बोलत होते. मी सहज काय बोलतायत आपण, ते म्हणाले अरे चहा प्यायला आलोय, काय मित्राला सांगत असतील बरं का. ते त्यांचा मित्र म्हणाला असेल अरे तू चहा प्यायला काय बाहेर पडलास वगैरे, नाही काय तिथेच राहतो, सांगायचं की बायकोला. ते म्हणले अरे सारखी कटकटच करते चहा मागितलं की, त्यापेक्षा 10 रुपयात प्यायला परवडलं म्हणजे. हे मी ऐकलंय बरं का. तर कळण्याची शक्ती याची अधिष्ठात्री देवता आहे माता सरस्वती. समृद्धी नाही का, फक्त कळून चालत नाही आपल्याला. ते जे काही कळलेलं आहे ते पेपरामध्ये लिहायचं, भरपूर मार्क पाडायचे आणि चांगल्या पॅकेजची नोकरी पाहिजे. त्याची अधिष्ठात्री देवता आहे माता लक्ष्मी. मी तेज जे म्हणालो ना मगाशी, तेजाची अधिष्ठात्री देवता आहे गायत्री माता. म्हणून आपल्याकडे गायत्री मंत्र आहे, त्याचं उच्चारण तेवढ्या करता करायचं आहे. एकूण सगळ्या प्रकारची शक्ती करण्याकरता म्हणजे कार्य करण्याकरता आपल्याला शक्ती लागते. किंवा काय अगदी आपल्यावर कधी आपल्यावर प्रसंग तसा आलेला नाही, पण यांच्यावर आला असणार, मारामारी करायला जी शक्ती लागते ना. नाहीतर काय आजकालचे तरुण बरं का, ते रक्त पाहिलं हॉस्पिटलमध्ये हा की त्यालाच फिट येऊन पडते बरं का. असं सैन्यात जर काय काम करायचं असेल तर कसं काय चालणार ना, रक्त पाहिजेच, सवय पाहिजे. तो जर माझ्यासारखा वरण भात खाणारा असेल तर कसलं काय. त्याची ती जी शक्ती आहे त्याची अधिष्ठात्री देवता आहे माता दुर्गा. आणि प्रेम नावाची शक्ती, आपण एकमेकांवरती प्रेम करतो बघा. भले मते काय मुलावर करा नाहीतर बासुंदीवर करा, श्रीखंडावरती करा, खाण्याच्या पदार्थावरती करा. काय खाण्याच्या पदार्थाचं नाव घेतलं की बरं वाटतं लोकांना, त्यातल्या त्यात गोड घेतलं की डायबिटीस वाल्यांना बरं वाटतं. तर ते जे आहे ना, ते जे वात्सल्य, ते प्रेम, ती ममता, याची देवता आहे भगवती राधा माता. आपण जे श्रीकृष्ण आणि राधा म्हणतो ना, ते राधा एक रूप आहे बरं का तिचं, फार त्यात अडकू नका. राधा कृष्ण ती भगवती प्रेम हा जो प्रकार आहे, वात्सल्य हा जो प्रकार आहे, मग आईचं मुलावर असलेलं प्रेम सुद्धा याच प्रकारामध्ये मोडतं, पती पत्नीचं प्रेम सुद्धा याच प्रकारामध्ये मोडतं, एखाद्या वस्तूवरती असलेलं प्रेम सुद्धा याच प्रेरणेनं पुढे संचलित होतं. ती आहे राधा माता. असे 5 प्रकार व्यासांनी केले. आणि मग व्यासांनी सांगितलं की जसे भगवतीचे जगदंबेचे 5 प्रकार पडतात, तसे उपासनेचे सुद्धा 5 प्रकार आहेत. गणपतीच्या उपासकांना म्हणतात गाणपत्य. गणपतीची उपासना करणारे असतात बघा. शिवांची उपासना जे करतात ते शैव. आपल्याला माहिती असेल अडवगंध आणि उपगंध. हे काय इतकं प्रसिद्ध आहे ना, शहरात काही कधी आकार वाद झाला नाही, पण फार प्रसिद्ध आहे. विष्णूचे जे भक्त आहेत ते वैष्णव सगळे. सूर्याचे जे
भक्त आहेत त्यांना सौर असं म्हणतात. सूर्योपासना हा एक वेगळा प्रकार आहे. आणि याचबरोबर शक्तीचे जे उपासक आहेत म्हणजे देवीचे जे उपासक आहेत त्यांना म्हणतात शाक्त. असे उपासकांचे 5 प्रकार पडतात. यात श्रेष्ठ कोण? यात श्रेष्ठ कोण असा प्रश्न पडला. अरे श्रेष्ठ वगैरे काय म्हणतोस, थांब तुला एक सांगतो कथा, ऐक काय झालं. ही कथा आपण मागच्या वेळेला तेवढ्या विस्तारानं ऐकली नाही जेवढी देवी भागवतामध्ये विस्तारानं आहे. भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये आणि अचानक द्वारकावासी त्यांचं काम करतायत आणि एकदम लख्ख प्रकाश, जणू सूर्य उतरावा द्वारकेमध्ये, एवढा लख्ख प्रकाश द्वारकेमध्ये आला. आणि सगळे गावातले धावले कृष्णाकडे, आले भगवंता भगवंता सूर्यनारायण भेटायला आले, सूर्यनारायण भेटायला आले, तुम्हाला सूर्यनारायण भेटायला आले. श्रीकृष्ण कोण आहेत? द्वारकेचे राजे आहेत. द्वारकेचा राणा पांडवाघरी आहेत. राजे श्रीकृष्ण आहेत का नाही? हो तरी सांगा किंवा नाही तरी सांगा, असं नाही. हा बुवा तुम्ही म्हणाल तसं असं नाही चालणार. हा आहेत ना, पक्क करायचं. आहेत. भगवान श्रीकृष्ण द्वारकेचे राजे नाहीत. पक्क करा. माऊलींनी ते श्रद्धेपोटी लिहिलेलं आहे, आस्थेपोटी लिहिलेलं आहे. याच कारण भगवंत ज्या कुळातले आहेत तिथे फार जायला नको. ते कुळ पुढे कथांमधून येणार आहे. त्या कुळाला शाप आहे, तुमच्यापैकी कोणीही राजा होऊ शकणार नाही. मग राजे कोण आहेत? तर उग्रसेन आहेत. द्वारकेचे राजे सुद्धा उग्रसेनच आहेत. पण द्वारकेतल्या सगळ्यांना वाटतं की श्रीकृष्णच आमचा राजा आहे. काही लोकांना वाटतं की नाही, मी यांच्या मनातला मुख्यमंत्री आहे. हे जे मनात प्रत्यक्षात बसलो, मागच्या दारानं सभागृहात जायला लागलं तरी काही काळ गेलाय ना या घटनेला, त्यामुळे आठवण करून द्यायला लागते. माझं काम तेवढंच आहे बरं का. बरं, बहुतेक मागच्या वेळेला निवडणुका होत्याच पुढे मागे काहीतरी, आताही आहेतच बरं का. सत्य आहे. सगळे गेले श्रीकृष्णाकडे. श्रीकृष्णाला सूर्यनारायण जर इथे उतरले द्वारकेमध्ये तर क्षणार्धामध्ये द्वारका जळून जाईल, राख होईल त्याची, एवढं तेज आहे त्याचं. आणि भगवंत म्हणाले हा काही सूर्य वगैरे नाही. मग कोण होता तो? असाच एक, मी आता सांगितलं ना भक्तांचे प्रकार, भक्तीचे प्रकार सांगितले ना वेगवेगळे. देवीचे भक्ती करणारे, गणपतीचे करणारे, शिवांची करणारे. तसे सत्राजित नावाचा राजा जो सूर्याचा उपासक आहे, म्हणजे गायत्रीचा उपासक आहे थोडक्यात आपल्याला कळण्याकरता. आणि त्याने इतकी उपासना केली आहे, इतकी उपासना. बरं, त्यानं काही मिळवायला केले नाही बरं का. उपासना ही काही दरवेळेला काही प्राप्ती करताच करायला पाहिजे असं नाही.
त्यानं प्रचंड उपासना केली आणि भगवान सूर्यनारायण प्रसन्न झाले त्याला. बरं, यानं काही मागितलं नाही. त्यांनी स्वतःहून याला एक मणी भेट दिला. त्याचं नाव आहे स्यमंतक. स्यमंतक नावाचा मणी याला भेट दिला आणि म्हणाले, सतरवेदा मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, हा हे घे तुला. त्यानं काही मागितलं नव्हतं. त्याच्यामुळे न मागता जे मिळतं ना त्याची किंमत अधिक आहे बरं का. बघा ना, आपण तहान गेलो आणि समजा गेल्या गेल्या पाणी मिळालं, अधिक बरं वाटतं की नाही. आपण आपलं जाऊन बसलोय, 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं, जरा पाणी देता का, मग ते घरातले देणार. लक्षात, हे रोजच्या जीवनातलं आहे बरं का आपल्या. तर तसंच आहे, एखादी गोष्ट न मागता मिळेल ना तर त्याची किंमत वाढते. मला सांगायचं हे, यानं काही मागितलं नव्हतं सूर्याकडे, त्यानं दिला. त्यांनी छान त्याला दोन्ही बाजूनी काय चांदीचं नाही का हल्ली करत पेंडंट करायला, तो बसवायला छान आहे करत आणि देवघरात ठेवलाय बरं का तो. कारण तो मणी दररोज 8 भार सोनं देतो असा ठेवायचा. सकाळी उठून पाहिलं की त्याच्या आजूबाजूला असं बर्फ आपण पाहतो की नाही हिमालयात पडलेला, तो जसा जमा होतो एखाद्या दगडाभोवती, तसं 8 भार सोनं त्या दगडातून बाहेर आलेलं असायचं. ते गोळा करायचं आणि आपल्या कोषागारामध्ये जमा करायचं. 8 भार म्हणजे किती याचं गणित जाऊ दे आत्ता बाजूला, ते दिले इथे. आपण 8 ग्रॅम पकडू हिशोबा करता. सध्याचा भाव काय आहे? 1,36,000 आपण पकडू, गुणिले 365 आहे बँकेतलं. म्हणजे त्यांना पटपट जमतं, आम्हाला काय आहे की नाही. बघा ना, कल्पना करा, अगदी 1,00,000 पकडला तरी गुणिले 365 करा, त्याच्या निम्म्या ऍड करायचं म्हणजे पुढे 1,50,000 करता. एवढं एका वर्षाला. आपलं 10 ग्रॅम 20 ग्रॅम 50 ग्रॅम झालं की काय मिरवतो आपण, हो की नाही. ते नेकलेस घालून 50 ग्रॅमचं असतं. आपले दोन्ही हात आकाशाला टेकलेले असतात त्याला. एवढं 8 भार ग्रॅम, 8 ग्रॅम पेक्षा थोडस जास्त आहे. त्याचं गणित केलेलं आहे 8 ग्रॅम आणि वरती काहीतरी. हे एवढं दररोज त्याला मिळतंय बरं का. 50 ग्रॅम मध्ये आपलं असं होत असेल तर त्याचं काय झालं असेल मला हे सांगायचं आहे. मला सांगायचं ते आहे का 10 ग्रॅमची अंगठी आपण नवीन केली की सगळ्यांना दिसेल अशी बरोबर नाही का. भाजीवाल्या बाईला सुद्धा ती भाजी दे, ती भाजी, हा ती बघ ही दिसतीये का, करतो की नाही. असं स्वभाव आहे बरं का, तो स्वभाव आहे, माणसाचा स्वभाव आहे. श्रीमंती नावाचा प्रकार आहे ना, तो दाखवावा लागतो आणि गरिबी नावाचा प्रकार कितीही झाकला ना तरी दिसतो. लक्षात ठेवा. नाही का, आम्ही श्रीमंत झालो आहोत हे दाखवायला आम्हाला गाडी घ्यायला लागते. म्हणजे ती किती महागाची आहे याच्यावरती समाजामध्ये आमची किंमत ठरते बरं का. काय दुर्दैव आहे. वास्तविक श्रीमंती ही दानावर धरतात बरं का. दानावर रघुराजाची कथा आहे रामायणामध्ये. असा तो सतराजित तो मणी त्यानं गळ्यामध्ये घातला आणि
तो एका छोट्या, आत्ताच्या भाषेत काय, शहराच्या आजूबाजूला असतात ना, टाउन साईड, काय काय योगेश्वर बरोबर नसतं, आता तो अमेरिकेला जाऊन आला म्हणतात, कंट्री साईड काय म्हणतात तिकडे, डाऊन टाउन. हा, डाऊन टाउनचा छोटं संघराज्य आहे ते, त्याच्या एकाचा प्रमुख आहे नगराध्यक्ष, आता निवडून झाले ना. तर ते दाखवायला म्हणून तो आलाय बरं का. तो म्हणी सगळ्यांना दिसावा किंवा कळावा म्हणून तो तिथे आलाय, आणि त्यानं संध्याकाळी सगळ्यांना चहा पोह्या करता बोलवलं नाही, आत्ताच्या भाषेत. आपण एखाद्याची गाडी बघितली ना, काय वाटतं आपल्याला, मोठी गाडी घेतली बघा, लगेच आपण तोंड वाकडं करतो पहिलं. त्यांनी काय आहे की नाही, त्यांनी काय केलंय याच्यापेक्षा सुद्धा लक्षात घ्या, आपल्या मनात किती चांगलं येतंय त्याच्यावरती आपण त्या त्या युगामध्ये राहतो असं सांगितलंय बरं का. म्हणजे आपल्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल चांगले विचार येत असतील तर आपण सत्ययुगात आहोत, आणि आपल्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल वाईट विचार येत असतील तर आपण कलियुगात आहोत. हे फार वेगळं नाही बरं का ओळखा, कारण दुसऱ्या करता काही नाहीच आहे, हे सगळं आपल्या करता लागू होतं. आपण किती शुद्ध आहोत त्याच्यावरती आपण कुठल्या युगामध्ये जगतोय हे ठरतं, दुसऱ्यावरती नाही. त्यानं सगळ्यांना बोलवलं बरं का, आणि ते चाललंय सगळं. उग्रसेन राजे, भगवान श्रीकृष्ण आहेत, आणि बर श्रीकृष्ण असेच ना, एकदम काही मुलं स्मार्ट असतात ते तसे ते, म्हणजे सगळं सांगितल्यावरती काय बोलायची गरज होती का. अर्जुना मी सांगतोय तू युद्ध कर, झालं असतं की नाही, हा ऐकलं असतं की नाही. एकदा वर्ण ऑर्डर आली आहे युद्ध कर म्हटल्यावर केलंच पाहिजे की नाही त्याला, आणि सांगितलं नसतं नाही, यांनी नुसतं ठरवलं असतं तरी झालंच असतं की नाही ते युद्ध. पण तो कन्व्हिन्स झाला पाहिजे ना त्याच्याकरता. हा बरं, कन्व्हिन्स झाल्यानंतर सुद्धा अजून पुढे गेले हो. ते म्हणाले कसं कर, तर स्थितप्रज्ञासारखं कर. हे अजून काय म्हणजे चेरी ऑन द टॉप. हे स्थितप्रज्ञ काय आहे ते सांगण्याकरता हे सगळं सांगितलंय बरं का. श्रीमद भगवद्गीता जी सांगितली आहे ना ती त्याच्याकरता आहे. युद्ध कर हे सांगण्याकरता काय एवढं तत्वज्ञान ऐकवण्याची गरज नव्हती. तू काय कर अर्जुन आणि कसं कर. इथे काय केलं भगवंतांनी, मी काय म्हणतो, मला असं वाटतंय बरं का सतराजीचा, हा जो मणी आहे ना तो तू आपल्या महाराजांना दे, उग्रसेन राजांना दे. याचं कारण काय आहे की एकतर त्याच्यामुळे 8 भार सोनं दरवेळेला कोशामध्ये जमा होईल, त्याचा उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी करता येईल नाही का. केंद्राकडे आला निधी की तो राज्याकडे येणारच ना, मग छोट्या राज्याकडे येण्यापेक्षा केंद्राकडे आलेला चांगला ना आत्ताच्या भाषेत समजायला. आणि दुसरं म्हणजे हा ज्या राजाकडे आहे तर त्याच्या प्रजेवरती कोणतंही संकट त्याच्यामुळे येणार नाही, दुष्काळ पडणार नाही, आवर्षण येणार नाही, रोगराई येणार नाही. तेव्हा हा मणी तुझ्याकडे असण्यापेक्षा उग्रसेनांकडे असला तर अधिक चांगलं. याच्यावर सतराजितानं काय म्हणावं, हो बाबा देतो किंवा नाही मी काय देणार आहे की नाही. एवढे दोनच पर्याय होते की नाही. पण ह्याचा स्वभाव तसा नाही आहे ना.
हा म्हणाला, कृष्णा तुला सवयच आहे बरं का, याचं घ्यायचं त्याला द्यायचं, याचं घ्यायचं त्याला द्यायचं. लहानपणी तू काय चोऱ्या कमी केल्यास? माठ फोडायचे, डेरे फोडायचे, ह्या गोपीकडनं काहीतरी घे, माकडांना दे. अरे तुझ्याबद्दल मी फार ऐकलंय बरं का, तू काही मला शिकवू नकोस. भगवंत कसे आहेत? दिलपे म्हटलो यार. काय आहे, आपल्याला दुःख अधिक काय सांगू का, आपण नको त्यांचं अधिक मनावर घेतो, आहे की नाही? आणि ज्यांचं मनावर घ्यायला पाहिजे त्यांचं काही ऐकत नाही. हा, संतांचं काय ऐकतो का आपण? नाही, सगळे नाही म्हणतात. संतांचं आपण काही ऐकत नाही बरं का. खरं तर त्यांचं ऐकलं पाहिजे, पण त्यांचं आपण अजिबात मनावर घेत नाही. तसं भगवंतानी काही याचं मनावर घेतलं, ठीक आहे म्हणा, नाही तर नाही द्यायचं, एवढं काय द्यायचं. झालं, तो दिवस संपला, तो सगळा कार्यक्रम संपला. आणि काही दिवसांनी असं झालं की त्या सत्राजिताचा भाऊ प्रसेन, त्यानं तो मणी गळ्यामध्ये घातला एका रात्री. आणि तो मणी चमकदार होता, त्यातनं प्रकाश सूर्यासारखाच मणी ना, नाही का. रात्री जरी सूर्याला आपण झाकून ठेवला तरी प्रकाश काही त्याचा झाकला जात नाही. तसं तो म्हणला, हा फार भारी आहे मणी. रात्रीच्या वेळेला हा जर मी शिकारीला घेऊन गेलो ना तर याचा बॅटरी सारखा उपयोग होईल. ते खाण कामगार असतात की नाही, इथे बॅटरी असते बघा, आपण पाहिलं असेल. तसं म्हणाले, हा गळ्यात घालायचा आणि शिकारीला जायचं, काही अंधारा वगैरे जाणवणारच नाही. झालं, यानं तो मणी गळ्यात घातला आणि शिकारीला जे गेला ते परत आलाच नाही. दोन दिवस झाले, 4 दिवस झाले, 8 दिवस मध्ये गेल्यानंतर याला सत्राजिताला असं वाटलं की श्रीकृष्णानं काहीतरी केलं असणार. श्रीकृष्णानं त्या मण्याच्या मोहापायी माझ्या भावाचं काहीतरी वाईट केलं असणार. आणि त्यानं ही बातमी पसरवायला सुरुवात केली. ही बातमी जशी श्रीकृष्णांना कळली तसं वास्तविक श्रीकृष्णांनी त्याला बोलवून घ्यायला पाहिजे होतं, त्याला विचारायला पाहिजे होतं, काही तुझ्याकडे पुरावा आहे? हा, तू कुठल्या आधारावर बोलतोस हे? का आपलं सकाळी रोज 9 वाजता पत्रकार परिषद घ्यायची सवय आहे तुझी? हा, नाही, काहीतरी पुरावा पाहिजे ना. एखादी गोष्ट आपण जेव्हा बोलतो 4 चौघामध्ये. आणि मग भगवंतांनी गुप्तहेर पाठवले. गुप्तहेरांना विचारलं की शेवटचं केव्हा पाहिलं होतं तुम्ही याला, प्रसेनाला? मग ती बातमी काढली की 8 दिवसापूर्वी तो प्रसेन त्याच्या घोड्यावर बसून समंतक मण्यासह जंगलाच्या दिशेने जाताना दिसलाय. चला, भगवंतांनी एक 100-200 सैनिक बरोबर घेतले. ज्या अर्थी तो त्या बाजूला गेलाय, परत आला नाही तर कोणी पकडलं का काय, असा विचार त्यांनी केला. आणि त्या जंगलामध्ये गेल्यानंतर पाहिलं तर एका अंतरावरती तो प्रसेन मरून पडलाय. तो मणी नाही कुठे आजूबाजूला. थोड्या अंतरावरती गेले तर तो घोडा मरून पडलाय. आणि त्या घोड्याला मारल्यानंतर त्याच्या तिथून सिंहाची पावलं दिसतात. याच्यावरून अंदाज बांधला की सिंहाने या दोघांना मारला असा. त्या पावलांच्या ठस्यावरून ते अरण्य इतकं घनदाट आहे सांगितलंय की जिथे दिवसा सुद्धा सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोचत नाही, इतकं घनदाट अरण्य आहे. म्हणजे त्या काळात साधुग्राम वेगळा वसवायला लागायचं नाही. आहेत ती झाडं तोडायची नाही. 10 वर्षाची असू देत, नाहीतर 4 वर्षाची असू देत, काही गोष्टी या सांभाळल्या गेल्याच पाहिजे. काही अंतरावर तो सिंह मरून पडला हे पाहिलं, म्हणजे सिंहाला कोणीतरी मारलंय. आणि त्याच्या आजूबाजूला पाहिलं तर एक अत्यंत मोठं, म्हणजे आकाराने पण मोठं बरं का,
असं अस्वल या ठिकाणाहून गेले. त्या अस्वलानं त्या सिंहाचा जबडा फाडला असा म्हणतात. म्हणजे ते युद्ध कसं झालं असावं याचं वर्णन आहे बरं का. त्या सिंहानं आत्ता आपण जे पाहतो ना, बिबट्यानं एका क्षणात काय 3 सेकंदात त्या माणसाला पूर्ण जबडा फाडला, तसं वर्णन आहे. त्या सिंहानं फक्त म्हणाले पंजा असा की सगळं त्याचा चेहरा फाटला होता प्रसेनाचा, असं वर्णन आहे. आणि त्या अस्वलाची पावलं ज्या दिशेनं गेले त्या दिशेनं हे आता भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्याबरोबरचे जे काय 50-100 सैनिक आहेत ते गेले. आणि लक्षात असं आलं की ती पावलं एका गुहेमध्ये गेलेली आहेत. भगवंत म्हणाले तुम्ही इथे थांबा, मी आज जाऊन बघून येतो काय काय कोणाची गुहा आहे. कारण अनोळख्या ठिकाणी सगळ्यांचा जीव धोक्यात टाकणं ना. मी म्हणाल ना, एक चुळचुळीत मुलगा भगवंतांना मगाशी काय ते मी पाहतो, नाहीतर काय तू मागे बडो हम कपडे संभालते, तसं नाही. राजानं पुढं पाहिजे ना, का मागे पाहिजे तो युद्धामध्ये. ज्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत त्यांच्या बरोबर दिवाळी साजरी केली पाहिजे की नाही. प्रधान सेवकांनी राजांनी त्यांच्या बरोबर उभं राहायला पाहिजे. लक्षात घ्या, मी तुमच्या बरोबर आहे हा जो विश्वास आहे ना, हे सगळं जग विश्वासावर चालतं बरं का. हा जो विश्वास आहे तो फार महत्वाचा आहे. झालं, भगवंत आत गेले आणि आतमध्ये पाहिलं तर एक मुलगी त्या मण्याबरोबर, त्याला प्रकाश आहे, तो प्रकाशित आहे म्हणे, ती असं कॅचकॅच खेळतीये. हे म्हणाले अगं तो मणी हवाय मला. हे म्हणाले अगं मला तो मणी हवाय. एवढ्यात ती घाबरली आणि ओरडली. ओरडल्यानंतर तिचा आवाज कुठपर्यंत गेला तर जिथे हे अस्वल म्हणजे जांबवान काय जंगलात जिथे अरण्यात गेला होता ना, तिथपर्यंत तिचा आवाज गेला. आणि ते ह्या वेगानं आतमध्ये आलं. मध्ये जी काही 100-200 माणसं होती ना, एका झटक्यात त्यांनी बाजूला गेला या सगळ्यांना. बरं, ह्या सगळ्यांना कळलं काहीतरी आत गेलंय, पण आता आत जायची हिंमत कोण करणार, नाही का. झाला, 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले. काही लोक कंटाळतात हो. त्यांना फार टेन्शन असतं, 7 वाजता सोडतील ना, 7 वाजता सोडतील ना, 7 वाजता सोडतील ना. आधी कन्फर्म करून घेतलेलं बरं. कधी संपणार आहे, 7 पण, हा सोडतील 7 वाजता. काही काळजी करू नका, माझ्या काळात 7 वाजले की सोडणार आहे. आठ 15 दिवस झाल्यावर कंटाळले हो. पण आत काय चाललंय माहितीये का, आत ह्या जांबवानाचं आणि श्रीकृष्णांचं युद्ध चाललंय. तो आला ना, भगवंत पाठमोरे होते, यानं पाठीवर नुसता धक्का दिला, पडले. काय ताकद आहे बघा. आपण इतक्या वेळा पडतो, भगवंताला एकदाही वाटत नाही आपल्याला उचलावं, नाही का. तो सहज आला आणि त्याला भगवंतांनाच पाडलं. काय ताकद आहे. शारीरिक नाही बरं का, भक्तीची ताकद आहे. लक्षात घ्या, या कथा केवळ कथा नाही आहे, तत्वज्ञानाच्या कथा आहे. आणि 15 दिवस झाल्यावर लोक कंटाळले हो, नाही का. फार जाऊ म्हणले, गेली बघतील त्यांचं काय ते. घरी आले आणि बघितलं, वसुदेव देवकीला सांगितलं की काय शक्य नाही बाबा,
शक्य नाही म्हणजे ते आत काहीतरी चाललंय त्यांचं, नुसते आवाज येत आहेत डिशूम 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 डिशूम. तुम्ही काय नाही, आम्ही थांबून कंटाळलो म्हणाले. आता वसुदेव आणि देवकी आत्ताच्या भाषेमध्ये टेन्शन मध्ये आहेत. अहो ज्यानं कंसाला मारलंय लहान असताना, अघासुराला मारलंय, बकासुराला मारलंय, हे जे परत आलेत ना ते सांगतायत की आज श्रीकृष्णाचं युद्ध चाललंय, आम्हाला आवाज येत आहे बाहेर. अशा राक्षसांना ज्यांनी मारलंय त्याची शक्ती कमी पडतीये म्हणून तो काही बाहेर येत नाही. आणि दारावरती म्हणजे आपण नाही का डोक्याला हात लावून बसतो बघा, पूर्वीचं सांगतोय बरं काय सगळं. टेन्शन आल्यावरती काय करायचं तर भगिनी वर्ग डोक्याला हात लावून आणि पुरुष असे येरझाऱ्या घालायचे बघा. असं चाललंय बरं का. आणि तेवढ्यात कानावरती मधुर विणेचे स्वर आले. राधाधर राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय. रमारमण हरे गोविंद रमारमण हरे गोविंद राधाधर मधुमिलिंद जय जय. असं बरं वाटतं की नारद आल्यावर. कालिंदी तट पुलिंद लांछित कालिंदी तट पुलिंद लांछित सुरनुत पारा रविंद जय जय सुरनुत पारा रविंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर मधु राधाधर मधु राधाधर मधुमिलिंद जय जय. देवर्षी नारद स्वामी महाराज की जय. एक 5 मिनिटात संपवा. बसा. काय बरोबर आहे, थंडी आणि रिक्षा मिळणं हा सगळा विषय मला कल्पना आहे. नारद आले, हे दोघं उभे राहिले. नारद आई आहे. नारद म्हणाले काय काय चाललंय, काय चाललंय काय तुम्हाला माहिती असणार म्हणूनच तुम्ही येणार ना म्हणाले. नारद आले आणि काम माहिती नाही असं होतं. नाही म्हणाले काय चाललंय हे मला माहिती आहे पण मला तुमच्या तोंडून ऐकायचंय. नारद म्हणजे सरकारी काम आहे बरं का. ते सरकारी ऑफिसमध्ये गेलो की म्हणतात की रायटिंग मध्ये लिहून द्या म्हणतात की तुमचं माहिती आहे मला पण रायटिंग मध्ये पाहिजे. तसं शाकंभरीचं नवरात्र आहे बरं का, म्हणून शाक सगळीकडे ठेवले बरं का. नैवेद्य किंवा काय करता येईल वेगळं आमच्या डोक्यात नव्हतं की काय करता येईल. भागवताला गोवर्धन करता येत होतं. इथे काय काय मी म्हटलं इथे काही सादरीकरण नाही,
गर्भा नाही, रास नाही, काही नाही, काही नाही, फक्त तत्वज्ञान तत्वज्ञान तत्वज्ञान. मग फार जड व्हायला नको. मग आता आज कुठली तरी भाजी मिळाली, मग उद्या कुठली मिळते याच्याकरता तरी येतील ना म्हणाले लोक. म्हणून म्हणजे प्रसाद आहेच बरं का, पण शाख पण देणं, म्हणजे एक एक भाजी प्रसाद म्हणून नाही बरं का ती. बरं ही या सगळ्यांनी हे ऐकलंय, म्हणजे ही भाजी जेव्हा आपण घरच्या सगळ्यांना खायला घालू तेव्हा त्यांनाही हे मिळणार आहे, त्याचं पुण्य थोडस. आणि ते त्यांना मिळालेल्या पुण्यात ढेरे भागीदार आहे. हो, कारण त्यांची ती योजना आहे. काय असं साठत जातं बरं का, असं साठत जातं. तेव्हा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल. काय कमी पडतंय? नारद विचारतायत बघा. ते म्हणले, अहो काय तो मारामारी करतोय? नारद म्हणले, मारामारीत सगळ्यात जास्त काय लागतं? माता म्हणली, शक्ती लागते. अच्छा, म्हणजे शक्ती कमी पडतीये कानाची. मग नारदा शक्ती कशी पाठवता येईल? नारद म्हणले, काही नाही, कुरिअर करा. हा, कुरिअर अशी करता येते? हो. कशी काय करणार? काही काळजी करू नका, मी स्वतः तुमच्याकडे देवी भागवताचा पाठ करतो. नारदांनी पहिल्यांदा केलाय बरं का भगवंतांच्या घरी देवी भागवताचा पाठ. बरं, त्या काळात काही म्हणजे मंत्र आणि संस्कृत आणि मराठी असं काही प्रत्येकाला, आता ती आपली भाषा राहिलेली नाही संस्कृत, म्हणून आपल्याला निरूपण वेगळं करावं लागतं, काय ते समजून घ्यायला लागतं. एक मंत्र हा अनेक पद्धतीनं सोडवता येतो बरं का. वक्ता कसा आहे त्याच्यावरती तो त्याच्या अभ्यासानुसार तो मांडत जातो, आणि दरवेळेला तो त्याच गोष्टीबद्दल अधिक सांगतो बरं का. जसा अभ्यास प्रगल्भ होत आहे, जसा अनुभव प्रगल्भ होईल तसा तो अधिक मांडला लागतो. आणि नारदांनी देवी भागवताचा पाठ केला. ते एक दिवस 9 दिवसाचं सांगितलं बरं का. देवीचं नवाल नसतं, म्हणजे 9 दिवसाचा पाठ आहे. आपण तो सप्ताह करणार होतो, पण उपलब्ध वेळ 5 दिवस आहे, त्यामुळे 5 दिवसात करणार. पण मग 5 दिवसामध्ये गोवा एवढे मोठे ग्रंथ होतील का? अजून तुम्ही देवी भागवताच्या महात्म्याच्या पहिल्याच कथेला हात घातलाय. मला कल्पना आहे हे सांगून होणार नाहीत, पण याच्या आधी आपण देवी भागवत ऐकलेलं नाहीये, त्यामुळे तो ग्रंथ असा विस्तृत ऐका बरं का. काय ज्या 8-10 कथा होतील ना, त्या अशा त्या पक्क्या मुरल्या पाहिजेत बरं का. परमार्थ मुरा लोणच्यासारखं असतं, ते मुरायला लागतं. दरवेळेला सांगतो, आत 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 जेवढा तो आत जाईल ना तेवढा पक्का होतो. आणि इकडे नारदांचं चाललंय, आणि इकडे गुहेमध्ये त्यांचं चाललंय, ते ढिशूम 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 ढिशूम. आणि एकदम तो जांबवान थांबला, आणि त्याला गंध आला. ते युद्ध थांबलं का? जांबवानानं थांबवलं म्हणून. तो दमला नव्हता, त्यानं गंध, मला गंध ओळखीचा वाटतोय, आणि त्यांनी कॅसेट रिवाइंड केली आणि एकदम त्याला आठवलं. राम रावणाचं युद्ध 87 दिवस चाललं होतं. प्रभू रामचंद्र धनुष्यबाण घेऊन जेव्हा लढत होते ना, त्यावेळेला एकदा त्यांच्या देहामधून घाम आला होता. देवांचे देह इतके पवित्र असतात की त्याला घाम येत नाही, देवांची सावली पडत नाही. 5-6 गोष्टी ज्या सांगितल्यात ना, त्याच्यामध्ये ह्या काही गोष्टी आहेत. ते थोडं जमिनीला स्पर्श होत नाही असं सांगितलंय काही देवांचा. थोडेसे वरून मार्गक्रमण करतात ते.
पण एकदा त्या घामाचा गंध आला होता आणि तो जांबवानाच्या लक्षात होता. मग ते सगळं युद्ध झालं. प्रभू रामचंद्र गादीवरती बसले आणि प्रत्येकाला काही ना काहीतरी दिलं. कोणाला माळ दिली, कोणाला कंठा दिला. आपल्याला माहिती आहे, सुग्रीवाला राज्य दिलं, विभीषणाला राज्य दिलं. हा जांबवान आला. मला काही नको म्हणाला. काही नको याचं कारण तो आत्मज्ञानी होता बरं का. फार महान आहेत जांबवान. जांबवानांची ताकद काय आहे सांगू का? महाभारत युद्धामध्ये वर्णन आहे, क्षमा करा, रामायण युद्धामध्ये वर्णन आहे. ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांना रावणाला तो रथामध्ये आहे आणि आता बाणाचा वेग दोघांचाही सारखा आहे, किंबहुना रामचंद्रांचा वेग थोडा कमी पडतोय, त्यावेळेला समोर लढायला कोणी नाहीये, तेव्हा हा जांबवान गेलाय पुढे आणि त्यानं रावणाच्या रथाला एक बॉक्स मारलाय, एक बुक्की मारली. तो रथ उलटा रिव्हर्स मध्ये मंदोदरीच्या महालापर्यंत आलाय. हे रामानंद सागरांचं जे रामायण आहे त्यात दाखवलेला प्रसंग आहे. काय डिटेलिंग आहे बघा वाल्मिकी रामायणात. मग मंदोदरी रावणाला म्हणाली, आला चहा तर जरा चहा घेऊन जा, युद्धाला जरा. तो म्हटला, बस मी ओळखलं तुम्हाला. भगवंत उठले, म्हटले काय रामराय तुम्ही या वेशात आहात का आता? हो म्हणाले, मी या वेशात आहे. मला एकदा मूळ रूप दाखवा बरं. मूळ रूप दाखवा. मूळ रूपामध्ये प्रगट झाले, चरणावरती मस्तक ठेवलं आणि पुन्हा श्रीकृष्ण रूपामध्ये आले आणि जांबवानाला म्हणाले, जांबवान आता तू मोकळा आहेस, तुला दिलेलं वचन जे आहे ते पूर्ण झालेलं आहे, तू आता मुक्त आहेस. तो म्हणाला, भगवंता म्हणतोस ते ठीक आहे, पण हे झालं की आम्ही नामाला लागणार आहे. एक काळजी आहे. कसली काळजी म्हणाले? अरे मुलीची काळजी आहे. मुलीची, एकदा मुलीचे दोनाचे 4 हात झाले की मी नामाला लागणार. आपलं आणि जांबवानाचं सेम आहे. एवढं झालं की मी नामाला लागणार, एवढं झालं की मी नामाला लागणार, एवढं झालं की मी परमार्थ करणार. कसलं काय? लग्न झालं की 2 वर्षात ती घरी परत येते. बाबा नातवाला सांभाळायचं आहे तुम्हाला. आता मुलगा असेल तर अजूनच टेन्शन, चहा वेळेवर मिळतोय की नाही. तेव्हा असं माझी अशी इच्छा आहे की हिला तुला अर्पण करायचं. म्हणून त्याची जी कन्या आहे जांबवानाची, तिचं नाव जांबवती, ती भगवंतांना अर्पण केली आणि भगवंत तिला घेऊन घरी येत आहेत. त्या दिवशी देवी भागवत संपलं होतं असा उल्लेख आहे. आरती चालली होती. ज्या आरतीनं देवीला ओवाळत होती माता, आरतीची तयारी करा बरं का, तेच ताट घेऊन बाहेर आली. त्याच तबकानं भगवंतांना ओवाळलं. इतकी आनंदात होती, इतकी आनंदात होती. नारद पण खुश, सगळे खुश होते. इथे श्रीकृष्णाला सांगितलं की कृष्णा, आपल्याकडे आता नुकतंच देवी भागवत झालं बरं का, त्याच आरतीनं मी तुला ओवाळते. भगवंत म्हणाले, भागवताचा प्रसाद फारच जोरदार झालेला दिसतोय. आईने विचारलं का? नाही, तुला सुनबाई पण आल्यात म्हणाले, हिला पण ओवाळत आले. भगवंतांना आणि जांबवतीला इथे ओवाळलं, आत घेतलं आणि मग हा सगळा प्रसंग सांगितल्यावर व्यास सांगतायत, अशी जी आहे त्या जगदंबेच्या कथा आपण
उद्या बरोबर 4:30 वाजता ऐकण्याकरता एकत्र येणार आहोत. त्या कथा काय आहेत? अशा एक एक शक्तीच्या कथा आहेत बरं का आरतीची वेळ. खरं तर शाकंभरी मातेचा एक अष्टक आहे, पण ते उद्यापासून म्हणून आज जरा आपल्याला सुरुवात व्हायला वेळ लागला म्हणून मग आज नको. इथे आरती आहे पाठीमागच्या बाजूला, कागद वाटा म्हणजे बघून म्हणता येईल सगळ्यांना. आज आरती म्हणून आणि थांबूयात. उद्यापासून ते आपण एक थोडस 7:15 बरोबर जय जय जगदम्बे श्री अम्बे रेणुके कल्पकदम्बे जय जय जगदम्बे अनुपम स्वरूपाची तुझी दाटी अन्नसे या सृष्टी तुझ समरूप दिसले परमेश्वरी सरिता धारा दृष्टी शशिर सरस रसना बदन कुटी दिव्य सुलोचन दृष्टी सुवर्ण रत्नांचा शिरी मुकुटी द्रौपदी रवि शशी कोटी गजमुखी तुझस्तलिये हे रंबे मंगल सकलारंभे जय जय जगदम्बे श्री अम्बे रेणुके कल्पकदम्बे कुम चिरी शोभे मळवाटी कस्तुरी तिलक ललाटी मासिक अति सरळ अनुवटी रुचिरामृत रस कोटी समान जनु लवया जनु कोटी आकर लोचन भ्रुकुटी शिरलित भांगवरी मराठी कर्नाटकची घाटी भुजंग निळरंगा परिशोभे वेणी पाटील गुंडे जय जय जगदम्बे श्री अम्बे कनकाची मनगती दिव्यमुद्रा दशकोटी बाजू बंद बाहुबली
पुष्पांचे आरती बहुमोलाची दाटी जरी काठी पितांबर तबटी पैदल पदकमळी अतिशोभे रमण भावती लोभे जय जय जगदम्बे श्री अम्बे रेणुकल्पकदम्बे जय जय जगदम्बे साक्षपतु क्षितिजा सरवती तुझी स्वये जगजेती ओवारितराजी निपटाटी घेऊन कर संपुष्टी करुणामृत हृदये संकटी धावसी भक्तांसाठी विष्णुदास सदा बहुकष्टी देशील करी भेटी धर्मकाय होणे सारावे पावविलंबे जय जगदम्बे श्री अम्बे रेणुकल्पकदम्बे जय जगदम्बे भगवती जगदंबा माता की जय, शाकंभरी माता की जय, रेणुका माता की जय। उपासनेला दृढचाय भावे भूदेव संतासी समाज भावे सकर्मयोगे वयकाल भावे सर्वामुखी मंगलबोध भावे जय जय रघुवीर समर्थ। एक विनंती आहे, प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका। प्रसादाची व्यवस्था केली आहे, ठीक बाहेर वितरण आहे, प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका। शिरीष शिरीष आहेत का? शिरीष बसा बरं का? थांबा एक 10 मिनिट बसा। या बसा बसा।